लहानपणाचे आपले छंद, आपल्या आवडीनिवडी या बऱ्याच अंशी आपल्या बाल्याबरोबर संपून जातात. आपल्या बालमनाला तेव्हा आवडलेला एखादा विषय, त्या विषयाने आपल्या बुद्धीवर तेव्हा केलेले संस्कार, त्या संस्काराचा आपल्या मनोभूमीवर उमटलेला ठसा, वाढत्या वयातही अमिट राहावा आणि मोठेपणी त्याच छंदाला, त्याच संघाची जोड लागून आवडीच्या बीजाचे रूपांतर अभ्यासाच्या वृक्षात व्हावे, असं फारच थोड्या मोठ्याच व्यक्तींच्या बाबतीत घडतंय. पद्मजा कुलकर्णी ह्या अशाच मुठभरांपैकी एक. भारतात नव्हे तर भारताच्या बाहेर विदेशात देखील त्या भारूड सादर करतायत. पद्मजा कुलकर्णी सोबत आमच्या प्रतिनिधीने खास संवाद साधलाय, त्याचा हा स्पेशल रिपोर्ट. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, माळवंती चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. तर मराठी रंगभूमीत लोककलेचा महत्त्वाचा वाटा आहे. मग ते कीर्तन असेल, भारूड असेल. भारूड म्हणलं की तुमच्या समोर चित्र आलं असेल किंवा उभारलं असेल ते म्हणजे भारूड असेल, आणि पुढं कुठलं माणसं असतील ते भारूड म्हणत आहे असं काही तुमच्या समोर चित्र उभारलं असेल. पण माझ्यासोबत भारूडकार ती एक स्त्री आहे, आणि हे भारूड तिनं फक्त देशभर नाही तर जगभरात प्रसिद्ध करून ठेवलेलं आहे. भारूड सम्राज्ञी त्यांची एक आता ओळख झालेली आहे. तुमचं पुणे प्लसमध्ये खूप खूप स्वागत. आपण आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, त्यांचा जीवन प्रवास आज तुमच्यासमोर आम्ही उलगडणार आहोत. काय सांगाल, कशी सुरुवात झाली ह्या भारूडाची? किती सांगू, काय सांगू, खूपच आहे माझा एवढा वर्षाचा प्रवास. आणि मी बेळगावची आहे. बेळगावच्या पुढे खानापूर म्हणून गाव आहे, तिकडची मी लता दामले. तर लहानपणी मी खूप गाणी वगैरे म्हणायची, आणि कॉलेजमध्ये सुद्धा मी मला पहिलं आणि कॉलेजला पहिलं अशी हॅट्रिक केली होती नाटकात. लहानपणीपासून गाण्याच्या स्पर्धेत सगळ्यात पहिली असायची. मग हे भारूड असे हे जे तुम्ही भारूड, आणि तेव्हा सगळे पुरुषच करायचे, कुणी बाई स्त्रीनी केलेलं मी बघितलं नाही. मग ते मला सारखं खटकायचं, का आपण का नाही, पुरुषांची मक्तेदारी का. तेव्हापासून मला हे वाटायचं, मग आपण करायचं ही जिद्द होती. पण ते वडील कडक होते, कुठेही जाऊ द्यायचे नाही. त्याच्यानंतर मग संसारात पडले, आणि जॉईंट फॅमिली आमची होती. 10 माणसांच्या संसारात मला गाणं सुद्धा म्हणता आलं नाहीये, सगळं गुंडाळून वर केलं. मग हे कधी सुरुवात झालं? आणि मग संसार थोडा थोडा कमी व्हायला तसे मी करायला लागले. किती वर्षापासून भारूड? खूप, आता जवळजवळ 40 वर्ष करते. 40 वर्षाचं. आणि त्याच्या आधी नाटकात वगैरे कामं करायची मी. नाटकात खूप बक्षीस. आणि जेव्हा हे करत होता तेव्हा तुमचं पहिलं भारूड कुठे झालं? पहिलं भारूड माझ्या गुरूंच्याच घरी केलं मी. माझ्या गुरु मालतीबाई जोशी, त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. स्नेहवर्धिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा त्या, त्यांनीच ते मंडळ हे केलं. आणि खूप त्यांनी 18 नाटकाची पुस्तकं लिहिली, 20 सगळे मंत्र सिद्ध केले. असा गुरु मला मिळाला, खरोखर मी भाग्यवान आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही हळूहळू, आणि मग त्यांनी सांगितलं, असं कुठेही करत होतो आम्ही, नुसतंच करायचं, किती प्रयोग केले अगणित. देवळात करायचं, कोणाच्या घरी करायचं, असं पैशाचं काही तेव्हा हे वाटलं नाही ना. म्हणजे मंडळ आम्ही स्थापन केलं नव्हतं, असंच करत होतो. जेव्हा तुम्ही पहिलं भारूड केलं, लोकांनी जेव्हा त्या काळी बघितलं तेव्हा लोकांचे काय रिॲक्शन होते की बाबा ही पहिली स्त्री आहे जी भारुडात करते? सगळ्यांना तेव्हा खूप आश्चर्य वाटलं. आणि सगळं त्याचं संगीत, नृत्य, दिग्दर्शन, संभाषण सगळं माझं आहे ना. असं कोणीच भारूड केलेलं नाहीये. म्हणजे एकूण तुम्ही लिहिलंय सगळं. आणि मधलं स्त्रियांना शोभेल असं संभाषण सगळं, प्रत्येक गाण्याचं. आणि आता हे भारूड तुम्ही जगभर प्रसिद्ध केलेलं आहे. पहिलं कुठे तुम्ही कुठल्या कंट्रीत केलं, आणि तेव्हा काय वाटलं होतं की बाबा हे आज भारूड आहे? तुम्हाला कधी असं वाटलं होतं की मी हे कला आज जगभरात नेऊन पोहोचवणार? नाही, बिलकुल नाही. अशक्य नव्हतं जगभरात करणं. तिकीट त्याचे पैसे देत नाहीत, ते काही पैसे मिळत नाही. आणि नाटकांना भरपूर पैसे देतात परदेशात, पण भारूड नकोय कोणाला. तरी माझ्या जिद्दीवर माझे भाऊ तिथे असतात ना, त्यांच्याकडे गेले. मुलगा आहे माझा बारिंद्र कुमार, तर त्याच्याकडं गेल्यावर मग, आणि इथून पत्रव्यवहार वगैरे करून, माझ्याकडं कॉम्प्युटर नाही, काही नाही, नेटवरच्या मुलांनी, दिलीप टेमघरे म्हणून, त्यांनी मला एवढी मदत केली आहे.
खूप. मग लॉस एंजल्सला केला मी ना. पहिला शो लॉस एंजलिसला हो झाला हो. मग नाही, तेव्हा त्याच्या आधी लंडनला केला पहिला पहिला. लंडनच्या महाराष्ट्र मंडळाने आमंत्रण दिलं मला, हा. तर मी 7 जणांचा ग्रुप घेऊन गेले होते तिथं. हम्म. आणि तिथल्या लोकांचं काय खूप रिएक्शन खूप अक्षरशः उभं राहून टाळ्या वाजवल्या त्यांनी. तेव्हा मला सांगा, तुम्ही एवढ्या ठिकाणी भारूड केले पण तुमच्या सगळ्यात आनंदाचा क्षण कुठला होता? माझं लिमकामध्ये झालं तेव्हा मला आनंदच झाला, आणि प्रश्नच नाही. आणि तुमचा सगळ्यात आवडता भारूड आम्हाला एकदा जाता म्हणून दाखवा. खूप आहेत भारुड तशी. पण जोगवा त्यातल्या माझा त्यात- वेगळा आहे, गोंधळ वेगळा आहे. पण त्यातला एक असेल की बाबा माझ्यासारखा गोंधळ आमच्यासारखा कोणीच केला नाही, म्हणजे आमचा वेगळाच गोंधळ आहे. आणि जोगवा पण वेगळाच आहे, म्हणजे कुणीही केलेलं नाही एकदा सुद्धा तो. अच्छा. हे पिक्चर मधले सगळे करतात ना स्टेजवर. हो, हो, हो. तर एक- आई भवानी अंबे उदय आई भवानी अंबे उदय अंबे उदय अंबे उदय अंबे उदय 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 आई भवानी अंबे उदय अंबे उदय अंबे उदय अंबे उदय आई तुळजापूर वासिनी अंबे उदय आई तुळजापूर वासिनी अंबे उदय झाले तुळजापूर पावन हो 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 पावन तुझे मूळ पीठ आसन हो 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 आसन दर्शनास गे येती सगळे भक्त इथे धावून हो 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 आई तुळजापूर वासिनी अंबे उदय आई तुळजापूर वासिनी अंबे उदय हा नवरात्री उत्सव हो 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 उत्सव मी गाऊ किती वैभव हो 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 वैभव शक्ती बुद्धी धन देशी आम्हा भाग्याने मिळवुनी हो 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 आई तुळजापूर वासिनी अंबे उदय आई तुळजापूर वासिनी अंबे उदय आई कोल्हापूर वासिनी अंबे उदय अंबे उदय अंबे उदय अंबे उदय आई तुळजापूर वासिनी अंबे उदय 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 उद 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 आई कोल्हापूर वासिनी अंबे उदय अंबे उदय अंबे उदय अंबे उदय आई सप्तशृंगी माऊली अंबे उदय आई जोगाई माऊली अंबे उदय अंबे उदय अंबे उदय अंबे उदय आई महिषासुर मर्दिनी अंबे उदय आई महिषासुर मर्दिनी अंबे उदय अंबे उदय अंबे उदय अंबे उदय अंबे उदय अंबे उदय जगदंब जगदंब जगदंब. यात मी महिषासुर मर्दिनी होते, जीभ लावून केस सोडून मुकुट घालून, आणि आमच्याच बाईला एका राक्षस केलंय आणि आमचं युद्ध दाखवलंय आणि मी तिला मारते त्रिशूळाने असं दाखवलंय. खूप छान असतं. सगळ्या म्हाताऱ्या कोताऱ्या येऊन पाया पडतात माझ्या. नाशिकला तर एवढ्या बायका, एवढी गर्दी, कुठून कुठून लांबून आल्या त्या बायका, आणि त्या म्हणाल्या मला साक्षात देवीचं दर्शन झालं आम्हाला. हेच बक्षीस असतं की किती ना. हो, हो, हो. तुम्हाला भेटून खूप छान वाटलं खरंच. काकू तुमच्यात एवढा इन्स्पिरेशन आहे, एवढी जी स्ट्रेंथ आहे ती तुमची तशीच ठेवा. आणि खूप छान वाटलं खरं. आमच्या प्रेक्षकांना पण तुमचं हे सगळं ऐकून खरंच खूप इन्स्पिरेशन वाटलं असेल. आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? तरुण पिढी हल्ली संस्कार नाही आहेत मुलावर, आणि आई वडिलांना वेळ नाही, ते नोकरी करतात कामासाठी. आणि खूप ठिकाणी बघतो तुमचा मुलगा चांगला असून चालत नाही, त्याचे मित्र सगळे चांगले पाहिजे. ते शिव्या देतात, काही घाण बोलतात, आणि ही मुलं ते लगेचच शिकतात, चांगलं शिकत नाहीत. ती आई वडिलांनीच त्यांना धाकात ठेवलं पाहिजे. थोडा धाकच नाही आहे हल्ली शाळेमध्ये. याच्यात सुद्धा आता मारायचं नाही. मग असं होत नाही. अभ्यासात तरी त्यांनी केलंच पाहिजे. चांगले गुण, अभ्यास, कपडे, खाणं यात लाड करा तुम्ही. मी माझा एकच मुलगा पण कधीही कौतुक केलं नाही. इंजिनिअरिंगला होता तरी त्याला अभ्यासाला बसवायची रागवून, खेळ मग आधी अभ्यास.
मग हा काहीतरी धाक पाहिजे आणि ज्यात तुम्हाला आवड असेल त्यात करिअर करा ना तुम्ही. पण ते सुद्धा मिळणं खूप अवघड झालं. एवढी आज कॉम्पिटिशन चालली आहे, हो. कितीही तुम्ही कराल तेवढं कमीच आहे. हो. खूप पण अगदी. तुम्ही जे केलंय ते खरंच खूप कौतुकास्पद आहे आणि खूप चांगलं वाटलं आज तुमच्याशी भेटून. तर प्रेक्षक हो, आज आपण भारूड सम्राज्ञीला भेटलो, त्यांचा जीवन प्रवास जाणून घेतला आणि मला खात्री आहे की तुम्ही सुद्धा त्यांचं हे जीवन प्रवास ऐकून तुम्हाला सुद्धा कौतुक वाटलंच असेल. आपण इथंच थांबतो. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरतसह मी हिमांशू बायस, पुणे प्लस न्यूज, पुणे.